हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. चटपटीत काय खायची इच्छा झाली असेल तर आज आपण मस्त असे चटपटीत ओल्या हरभऱ्याचे असे भजी बनवणार आहोत. मस्त अगदी छान होतात आणि खूप टेस्टी लागतात. हे पहा, वाळले हरभरे होते ते आपण रात्रभर भिजवून घेतले आहेत. यासाठी मी हरभरे रात्रभर असे भिजवून ठेवलेले आहेत. छान भिजले आहेत. आता यासोबत आपण थोडीशी मिरची घेतली, 4-5 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतलं आहे 7-8 पाकळी आणि कोथिंबीर घेतली आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता हे सर्व आपण छान याच्यात असं जाडसर असं वाटून घेऊया. लसूण, कोथिंबीर आणि हरभरा आपण याच्यात घातले आहेत. थोडेसे जिरे ॲड करूया आणि मिरची पण आहे. आपण असं जाडसर असं मिक्सरला छान फिरवून घेतल्या, पाहू शकताय तुम्ही. आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया. आपण सर्व वाटण भांड्यात काढलं आहे का. आता याच्यात लागणारं साहित्य ॲड करूया बाकीचं. एक कांदा चिरून घेतला आहे बारीक, त्यानंतर एक बटाटा असा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यानंतर थोडासा कढीपत्ता, थोडासा ओवा, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं आणखीन वरनं थोडंसं जिरं. ते सर्व छान आपण मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं. आपण अनेक वेळा त्याच पद्धतीने भजे बनवतो. खाऊन कंटाळत काहीतरी नवीन खायची इच्छा होती, त्यावेळेस मस्त तुम्ही अगदी झटपट होणारे भजे बनवू शकता. तर छान हे आपण मिक्स करून घेऊया. आपण सर्व छान मिक्स करून घेतलं आहे. आता छान याचे आपण भजे तयार करून घेऊया. पहा, कढई ठेवली आहे गॅसवर, तेल पण छान मस्त गरम झाले आहे. आता आपण यामध्ये असे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही याच्यात भजे सोडून घेऊ शकता. असे गोल गोल मी सोडून घेत आहे. याच पद्धतीने सर्व आपण भजे सोडून घेऊया. आपण सर्व भजे छान सोडून घेतले आहेत. आता मस्त याला छान फ्राय करून घेऊया. पहा, थोडीशी अगदी 1 मिनिटभर आणखी फ्राय करून घेऊया. तयार आहेत भजे मस्त. चला तर काढून घेऊया. पहा, तुम्हाला जर भजी खायची इच्छा झाली असेल तर असे बनवा. मस्त खूप टेस्टी ही भजी तयार होतात. पहा, तयार आहे आपले झटकीपट असे भजी. अगदी थोड्याशा साहित्यामध्ये मस्त हेल्दी असे चटपटीत भजी तयार होतात. पहा, कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.